झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी नागपुरातून गेल्या अनेक दिवस नागपूरसह संपूर्ण राज्यात एलबीटी विरोधात आंदोलन सुरू होतं। मुंबईतल्या बैठकीनंतर आंदोलन संपण्याची चिन्ह असतानाच आपला बंद कायम असल्याची भूमिका नागपुरातल्या व्यापारी संघटनांनी घेतली आहे। त्यामुळे नागपुरातल्या व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। या आंदोलनासंबंधी नागपूरच्या व्यापाऱ्यांची आज संध्याकाळी बैठक आहे। याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे। मात्र गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल सुरूच आहेत। तर व्यापाऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्यानं अनेक शहरातल्या व्यापाऱ्यांनी कालच बंद मागे घेतला होता। पण कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊन आजही बंद पाळला। पण संध्याकाळी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी व्यापाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेतलाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हा बंद मागे घेतल्याचं व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांनी सांगितलंय। 24 तारखेला मुंबईमध्ये आदरणीय शरदराव पवार व मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आमच्या सर्व संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे। श्री मोहनभाई गुरुनाने आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की तुमची जी लहान लहान शहरं आहेत ती शहरं तुम्ही आता उद्यापासून चालू करा आणि उद्या 23 तारखेला मुंबईला आपले सगळे प्रतिनिधी पाठवा। त्या ठिकाणी आपण एक मोठा निर्णय घेऊ। आम्हाला नवीन एक असेसिंग अथॉरिटी नको आहे आणि त्याच्याऐवजी जे एक्झिस्टिंग अथॉरिटी आहेत त्यांच्याकडे आम्ही आमची पुस्तकं जी सादर करतो त्यांच्याकडेच आम्ही हा कर द्यायला तयार आहोत। फक्त फार तर महानगरपालिकेला एक स्वतंत्र चेक आम्ही भरू आणि एक चलन भरू आणि महानगरपालिकेला हा कर भरू, जेणेकरून महापालिका देखील चालतील आणि व्यापाऱ्यांची होणारी पिळवणूक किंवा भ्रष्टाचार वाढीला जे उत्तेजन मिळते हे थांबेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।